तर मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू आहे। दावोसला जाऊन खरंच गुंतवणूक येते का? दावोसमधील परिषद हास्यास्पद असल्याची टीका आता संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतांच्या टीकेनंतर आता भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील। स्वित्झर्लंडमधला डावोसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते, विशेषतः भारताच्या दृष्टीने। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटेगाठी होतात, देशात नाही भेटत एकमेकांना। की भारताचं जगामध्ये हसं होतं अशा प्रकारे। आकडे कशाला फुगवून सांगताय? ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकताय त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही। दावोस हे काय अलिबाग नाहीये। अलिबागच्या बंगल्यात जाऊन कोण कशा पद्धतीनं रासलीला करतं आणि कशा पद्धतीनं पिकनिक बघतंय संजय राऊत हे महाराष्ट्राला माहीत आहे। 13 लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होतंय। संजय राऊत, तुम्ही 13 लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। आदित्य ठाकरे स्वतः दावोसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते, मग तुम्ही आदित्य ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का? मुंबईमध्ये जवळपास 9 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। परदेशी कंपन्यांची थेट इन्व्हेस्टमेंट होते, याबद्दल आपण आनंद मानला पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे। परंतु दुर्दैवानं जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये सातत्यानं दुखत असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।